गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार। सर्वप्रथम सर्व श्री भक्तांची मनापासून माफी मागते, कारण गेली 2 महिने आपल्या चॅनलवर कुठलाही अनुभव आलेला नाही। माझ्याकडे बरेचसे अनुभव पेंडिंग आहेत जे चॅनलवर टाकायचे राहून गेले, पण कारणही तसेच होते। काही श्री भक्त म्हणतील की ताई प्रत्येक वेळी व्हिडिओ उशिरा टाकतात आणि मग माफी मागतात, पण यावेळी जरा जास्तच उशीर झाला, कारण आपल्या महाराजांच्या कृपेने आमच्या घरात एक नवीन पाहुणा येणार आहे। आम्हाला गोड बातमी मिळालेली आहे। काही कॉम्प्लिकेशन्स होते, त्यामुळे मला डॉक्टरांची सक्त ताकीद होती आराम करायला, त्यामुळे तब्बल 2 महिने मी कुठलाही व्हिडिओ अनुभव घेऊन येऊ शकले नाही। त्यामुळे सर्व श्रीभक्तांची माफी मागते। बऱ्याचशा श्रीभक्तांचे मला कॉल आले, मेसेजही आले की ताई चॅनलवर एकही व्हिडिओ येत नाही आहे, तर त्यांच्याशी मी ही बातमी ही अडचण शेअर केली। तर हरकत नाही, इथून पुढे कुठलाही खंड न पडता दर गुरुवारी अनुभव किंवा मांदियाळी टाकण्याचा प्रयत्न करील। पण माझ्यावर न रुसता न रागवता तुमच्या शुभेच्छा जशा आजपर्यंत माझ्या पाठीशी होत्या, तशाच तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद यापुढेही माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मागे असतील अशी अपेक्षा करते। आणि आता कुठलाही वेळ न करता सुरू करूया आजच्या अनुभवाला। तर आपला आजचा हा अनुभव आला आहे नांदेडहून, आणि आपले अनुभवधारक आहेत मीता सोलंकी। तर हा अनुभव मला आला आहे माझ्या एका ग्रुपवर। आपले एक श्रीभक्त आहेत, अनुभवधारक आहेत श्री उत्तमराव देसाई, कर्नाटकाचे, भाटनागन्नूर कर्नाटका इथून। तर त्यांनी कर्नाटकामध्ये एक उपासना केंद्र सुरू केले, आणि त्या उपासना केंद्राचा एक ग्रुप आहे। तर त्या ग्रुपवर त्यांनी मला जॉईन केले, आणि त्या ग्रुपवर प्रकाश दादांनी हा अनुभव टाकलेला होता। तर बघूया आपण आजचा हा अनुभव। मला आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव। माझे नाव मीता सोलंकी, राहणार नांदेड। मी नांदेडच्या गुजराती हायस्कूलमध्ये टीचर आहे। मी व माझा मुलगा वेदांत 31/10/2024 गुरुवार रोजी सकाळी 6:50 गंगानगर एक्सप्रेसने शेगावला गेलो होतो। आम्ही दुपारी 12:30च्या दरम्यान शेगावला पोहोचलो। आम्ही श्रींचे दर्शन घेतले, महाप्रसाद घेतला, थोडा वेळ मंदिरात थांबलो, आणि मग बाहेर येऊन चप्पल स्टँडवरून आम्ही आमची चप्पल घेतली। वेदांचे शूज सॉक्स असल्यामुळे तो तेथे बसून ते घालत होता, व मी तेथेच बाजूला उभी होते। तेवढ्यात तिथे एक गृहस्थ, एक वयस्क आजोबा आले व मला म्हणाले, झाले का दर्शन, खाल्ला का लाडू? मी सहज त्यांच्याकडे बघितले व हो म्हणाले। त्या दिवशी महाप्रसादामध्ये लाडू होता। मला वाटले त्या आजोबांनी सुद्धा प्रसाद घेतला असावा, आणि म्हणून त्यांना प्रसादामध्ये लाडू आहे हे कळले असावे, आणि म्हणून ते तसे बोलले, आणि म्हणून मी काही जास्त लक्ष दिले नाही। तर ते पुढे म्हणाले, दर्शन घेऊन कसे प्रसन्न वाटायले ना? मी म्हणाले, हो मस्त वाटतंय। तेवढ्यात ते म्हणाले, तू टीचर आहेस ना? आता मात्र मला धक्काच बसला। मी विचारले, तुम्हाला कसे माहीत? तर हसत हसत म्हणाले, लावला अंदाज, आणि हसू लागले। मग म्हणाले, तू खूप चांगलं काम करतेस, असेच काम करीत राहा। तेवढ्यात वेदांत तिथे आला, तर त्याला बघून ते म्हणतात,
तुझ्या आईसोबत बोलत असताना बघ माझ्या अंगावर काटे आले. तू चांगलं शिक, चांगली नोकरी कर. मग मी त्यांना विचारले, तुम्ही कुठून आलात? तर बोलले, मी इथे जवळच राहतो. मी खोदून विचारले, जवळ म्हणजे कुठे? तर बोलले, अकोल्याजवळ. मग त्यांनी मला विचारले, तू कुठून आलीस? मी म्हणाले, नांदेड. तर बोलले, बाप रे, खूप लांबून आलीस. मग बोलता बोलता मी त्यांना सांगितले की आम्ही उद्या सकाळी अकोल्याला जाणार आणि तिथून मग 9 वाजता रेल्वेने नांदेडला जाणार. तर आजोबा म्हणाले, सकाळी बस स्टँडला जा, तिथे शिवशाही उभी असेल, त्याच्यातून तुम्ही बसून आरामात अकोल्याला जा. पण आम्ही सकाळी ट्रेनने अकोल्याला जाणार होतो. 7 वाजता शेगावहून शालिमार एक्सप्रेसमध्ये आमचे रिझर्वेशन झाले होते. मी काहीच बोलले नाही. आम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले व आमच्या रूमवर आलो. आम्हाला दोघांना वाटत होते की ते गजानन महाराज होते का? त्यांना कसे माहीत की मी टीचर आहे? असो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठून तयार झालो व रेल्वे स्टेशनला जाणार होतो. तर वेदांतने व्हेअर इज माय ट्रेन या ॲपवर आपली ट्रेन कुठे आहे ते बघितले. तर काय, आमची ट्रेन चक्क उशिरा धावत होती आणि मग आमच्याकडे बसने अकोला गेल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नव्हता. म्हणून मग आम्ही बस स्टँडला आलो. तर काय आश्चर्य, तिथे खरंच शिवशाही उभी होती. आणि मग मात्र आम्हाला खात्री झाली की ते आम्हाला भेटलेले गृहस्थ ते आजोबा गजानन महाराजच होते. जय गजानन, श्री गजानन. तर बघा, आपल्या भक्ताची गैरसोय होऊ नये म्हणून माऊलींनी प्रत्यक्ष तेथे येऊन त्यांना सूचना केली की तुम्ही ट्रेनने न जाता बसने जा, कारण त्यांची ट्रेन ही उशिरा येणार होती आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून माऊलींनी त्यांना हा संकेत देऊन त्यांची गैरसोय टाळली. तर माऊली अशीच प्रत्येक वेळी आपल्या प्रत्येक भक्तासोबत त्याच्या प्रत्येक संकटामध्ये त्याच्यासोबत त्याच्या पाठीशी कायम उभी असतेच. तर माऊलींची सेवा करीत राहा आणि त्या सेवेतून मिळणाऱ्या मेव्याचा आनंद घेत राहा. तुमच्याकडे जर असेच काही अनुभव असतील तर ते अनुभव आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. ते अनुभव आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे. तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटोज मला सेंड करू शकता. शक्य नसेलच लिहायला तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही तुमचा अनुभव मला पाठवला तरीही चालेल. शक्य असेल तर आपले अनुभव मला लिहूनच पाठवा, जेणेकरून ते लवकरात लवकर चॅनलवर प्रसारित होतील. कारण ऑडिओ स्वरूपातील अनुभवाचे पहिले मला लिखाणकाम करून मग ते शूट करून एडिट करून तुमच्यापर्यंत टाकायचे असतात. त्यामुळे शक्य असेल तर लिहूनच पाठवा. तसेच तुम्हाला जर तुमचे नाव न सांगता तुमचा अनुभव सर्व श्री भक्तांपर्यंत पोहोचवायचा असेल तर तेही आपल्या या एकमेव चॅनलवर शक्य आहे. तुमचे कुठलेही नाव गाव न सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या या चॅनलवर प्रसारित केला जाईल. त्यामुळे निसंकोचपणे तुमचा कुठलाही अनुभव असू द्या, तो माझ्यापर्यंत पोचवा. हा उपक्रम, हे चॅनल मी गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून सुरू केला आहे. माऊलींच्या संकेतानुसार मी हा उपक्रम राबवित आहे. त्यामुळे सर्व श्रीभक्तांचे सहकार्य लाभावे. आतापर्यंत खूप छान असे सहकार्य, खूप छान असा प्रतिसाद मला मिळाला. तसाच पुढेही मिळत राहील अशी अपेक्षा करते. आणि अनुभवामध्ये, या मांदियाळींमध्ये खंड पडणार नाही याची मी काळजी घेईल. आतापर्यंत दिलेल्या सहकार्याबद्दल सर्व श्री भक्तांचे आभार. आणि इथून पुढेही असेच सहकार्य, असेच तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम असू द्या, त्याची मला गरज आहे. भेटूया पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा मांदियाळीसोबत. तोपर्यंत श्री गजानन, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते गण गण गण